19 फेब्रुवारी 1630 सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. आई राजमाता जिजाबाई यांनी लहानपणापासूनच त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या. धर्म, शौर्य, न्याय आणि स्वाभिमान यांचे संस्कार त्यांच्या मनात रुजवले. त्या काळात भारतावर मुघल आणि आदिलशाही सत्ता होती. जनतेवर अन्याय, मंदिरांचा विध्वंस आणि स्त्रियांचा अपमान होत होता. सामान्य माणूस भीतीत जगत होता. पण त्या लहान बालकाच्या मनात एक स्वप्न होतं, स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, जिथे न्याय असेल, सुरक्षितता असेल आणि जनतेचा सन्मान असेल. तरुण वयातच शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पहिली पायरी चढली. थोड्याच काळात अनेक किल्ले जिंकून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली. त्यांनी शत्रूवर केवळ तलवारीनेच नव्हे तर बुद्धिमत्ता आणि गनिमी काव्याने विजय मिळवला. त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी होता. स्त्रियांचा सन्मान राखणे, शत्रूच्या स्त्रियांनाही सुरक्षित परत पाठवणे, धर्मनिरपेक्षता राखणे हे त्यांच्या स्वराज्याचे तत्त्व होते. 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्या क्षणी हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. शिवरायांनी आपल्याला शिकवलं, भीतीत जगू नका, अन्याय सहन करू नका, स्वाभिमानाने उभे रहा. म्हणूनच आपण शिवजयंती साजरी करतो. हा फक्त जन्मदिन नाही, हा स्वाभिमानाचा, धैर्याचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. शिवजयंती म्हणजे ढोलताशे नव्हेत, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याची शपथ आहे. आजचा प्रत्येक तरुण जर शिवरायांचा आदर्श स्वीकारेल तर समाजात न्याय, शिस्त आणि देशभक्ती पुन्हा जागृत होईल. चला, या शिवजयंतीला आपण फक्त उत्सव न करता एक संकल्प करूया. शिवरायांचे विचार आपल्या आचरणात आणूया. जय शिवराय.